तर ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच ठिकाणावरून उपस्थितांना संबोधित केलं आणि आता ही दृश्य महाराष्ट्राच्या विविध विभागातील प्रगती आजवर केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणारे चित्ररथ या ठिकाणी सादर केले जात आहेत। पारितोषिक सुवर्ण पदक व चषक विजेते आहेत। नेतृत्व करतायत पोलीस निरीक्षक संजय कल्याणी। यानंतर आपण पाहताय बृहन्मुंबई पोलीस अश्वदल पथक। बृहन्मुंबई पोलीस दलातील अश्वदल पथक अर्थात माउंटेड पोलीस पथक 88 वर्षानंतर माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकारातून पुनरुज्जीवित करण्यात आलंय। तसंच माननीय पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या संकल्पनेतून सन 2025 मध्ये नवीन घोडे वापरून माउंटेड युनिटची पुनर्बांधणी व बळकटीकरण करण्यात आलंय। नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे। या अश्वदल पथकास पोलीस सह आयुक्त प्रशासन बृहन्मुंबई यांच्या सूचनेनुसार उच्च दृश्यमानता गस्त वाढवण्यासाठी अपर पोलीस आयुक्त सशस्त्र दल मुंबई यांचं मार्गदर्शन, सुसज्ज कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपआयुक्त सशस्त्र पोलीस मरोळ यांचे नियंत्रणाखाली सुसज्ज तबेले व विशेष प्रशिक्षण देण्यात आलंय। या पथकाचा मुख्य उद्देश जिथं वाहनं सहजासहजी पोचू शकत नाहीत अशा भागामध्ये व गर्दीच्या ठिकाणी घोडेस्वार पोलीस अत्यंत प्रभावी ठरतात। आता यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत संचलनात सहभागी झालेली आणि आपल्या भारतीयांसाठी अभिमानाची बाब असलेली विविध वाहनं। सर्वप्रथम येत आहे भारतीय नौदलाचं भारतीय नौसेना पोत सुरत। भारतीय नौदलाची ताकद, तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्टता आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक म्हणजे ही अत्याधुनिक विध्वंसक युद्ध नौका INS सुरत आहे। INS सुरत ही भारतात तयार करण्यात आलेल्या प्रगत आणि सर्वात शक्तिशाली विध्वंसक युद्ध नौकांपैकी एक आहे। अत्याधुनिक शस्त्र प्रणाली आणि सेन्सर्सने ही युद्ध नौका सज्ज आहे। हवाई पृष्ठभागांतर्गत पाण्याखालील धोके ओळखून प्रभावी नायनाट करणारी ही युद्ध नौका सक्षम आहे। या युद्ध नौकेचं संचलनामध्ये नेतृत्व करत आहेत पेट्टी ऑफिसर विश्वजित कुमार, पेट्टी ऑफिसर राजीव कुमार। यानंतर आपण पाहताय वाघशीर सबमरीन INS वाघशीर। आपल्या समोर असलेली प्रतिकृती ही भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक पाणबुडी INS वाघशीरची आहे, जी आपल्या पाण्याखालील ताफ्याचा एक अत्यंत प्रभावी घटक आहे। वाघशीर ही पाण्याखाली दीर्घकाळ अत्यंत शांतपणे कार्य करू शकते व शत्रूच्या नजरेत न येता ऑपरेशन पार पडण्यास सक्षम आहे। INS वाघशीर भारताच्या नौदल सशक्तीच्या बळकटीकरणात महत्त्वाचा टप्पा आहे। नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर CS यादव, चालक आहेत CMD अजय। आता येत आहे भारतीय नौदलामधलं पुढचं वाहन वरुणास्त्र टॉर्पेडो। वरुणास्त्र हे DRDO द्वारे विकसित करण्यात आलेलं अत्याधुनिक स्वदेशी पाणबुडी विरोधी टॉर्पेडो आहे। टॉर्पेडोमध्ये विद्युत प्रणालीमुळे ती शोधणं शत्रूंसाठी कठीण ठरतं। सुमारे 40 किलोमीटर अंतरावरून शत्रूच्या नकळत शत्रूवर अचूक आणि प्रभावी आघात करण्याची क्षमता वरुणास्त्रमध्ये आहे। जमिनीवरून पाण्याच्या आत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे। नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर निखिल, चालक CMD इराण शिवपुरी। यानंतर आपण पाहताय टॉर्पेडो ट्यूब लॉन्चर, इंडिजिनस ट्रिपल ट्यूब लॉन्चर आणि टॉर्पेडो अकॉस्टिक लॉन्चर या प्रणाली भारतीय नौदलाच्या अत्याधुनिक पाणबुडी विरोधी युद्ध क्षमतेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत। स्वदेशी पद्धतीने विकसित केलेल्या आहेत। या प्रणाली शत्रूच्या पाणबुड्यांवर जलद आणि अचूक कारवाई करण्यास सक्षम आहेत। नेतृत्व करतायत पेट्टी ऑफिसर शुभम, चालक आहेत CMD दिनेश गावंड।
आता माननीय मुख्यमंत्री महोदयांसमोर मानवंदना देण्यासाठी येत आहे इंडिजिनियस रॉकेट लॉन्चर वेपन IRL. ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO यांनी विकसित केलेली अत्याधुनिक रॉकेट प्रणाली आहे. ही यंत्रणा आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत स्वावलंबनाच्या दृष्टिकोनाला बळकटी देते. यातली यंत्रणा कमी कालावधीत सुमारे 20 किलोमीटर अंतरापर्यंत एकाच वेळी अनेक रॉकेट्स डागण्याची शक्ती राखते. अनेक रॉकेट्स डागताना पाण्यावरून पाण्याच्या आत मारा करणारं हे क्षेपणास्त्र शत्रूवर प्रचंड आणि विध्वंसक हल्ले करण्याची क्षमता बाळगून आहे. नेतृत्व करतायत पेटी ऑफिसर सचिन, चालक CMD सुरेश कुमार सिंग. आपण पाहताय ब्रह्मोस मिसाईल. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे भारतातील ब्रह्मपुत्रा व रशियातील मॉस्कवा नद्यांच्या नावावरून नामांकित असून भारत आणि रशिया यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आलं आहे. हे क्षेपणास्त्र समुद्र, आकाश आणि भूभागावरून डागता येतं. ध्वनीच्या वेगाच्या सुमारे 3 पट वेगाने आणि 300 किलोमीटर पेक्षा अधिक अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. नेतृत्व करतायत पेटी ऑफिसर हेमंत सिंग, चालक आहेत CMD नवीन कुमार. आता येत आहे तेजस फायटर जेट अनमॅनेड एरियल व्हेइकल रुस्तम मानवरहित हवाई वाहतूक UAV. हे अत्याधुनिक अतिवेगवान म्हणजे सुपरसॉनिक बहुउद्देशीय लढाऊ विमान आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर लढाई करण्यासाठी सक्षम आहे. तेजसमुळे भारत स्वतःचं लढाऊ विमान डिझाईन आणि निर्मिती करणाऱ्या देशांच्या पंक्तीत सामील झाला आहे. UAV अर्थात रुस्तुम मानवरहित हवाई वाहन हे भारतीय सशस्त्र दलांसाठी आकाशातला डोळा म्हणून कार्य करतं. नेतृत्व करत आहेत पेटी ऑफिसर धीरज यादव, चालक आहेत CMD धनपाल पाटील. यानंतर मुख्यमंत्री महोदयांना मानवंदना देण्यासाठी येत आहेत बृहन्मुंबई पोलीस दलातील वाहने. बृहन्मुंबई वाहतूक पोलीस मोटारसायकल पथक 40 गाड्या. याचं नेतृत्व करत आहेत पोलीस निरीक्षक निलेश वाजे, पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मुंढरे आणि पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आहिरराव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.